नमस्कार, मी प्रथमेश नाईक आणि मी एका माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. जसे माझ्या मागच्या 5 व्लॉगला जितकं प्रेम दिलं तितकंच प्रेम ह्याही व्लॉगला द्या. हाही व्लॉग तुम्ही पूर्णपणे बघा. ॲक्च्युली आज आमच्या गावात 5 दिवसांच्या गणपतींचं विसर्जन आहे. आमचा गणपती 11 दिवसांचा आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी सगळं दाखवेन की आमच्या गावात कशा प्रकारे गणपती विसर्जन करतात, मिरवणूक अँड ऑल. शेवटपर्यंत बघा, धमाल येणार आहे ह्या व्लॉगमध्ये. आत्ता सकाळ आहे आणि सकाळचे 9 वाजलेत. आत्ता आम्ही चाललोय माझ्या बहिणींच्या मैत्रिणींच्या घरी गणपतीच्या दर्शनाला, म्हणजे बबलीच्या मैत्रिणींच्या घरी गणपतीच्या दर्शनाला. मग तिथले तुम्हाला सगळं दाखवेन आणि संध्याकाळी गणपती विसर्जनच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कव्हर करून दाखवेन. आणि आत्ता आम्ही रेडी झालोय आणि शिरोड्याला चाललोय. तिकडेच बबलीच्या मैत्रिणी राहतात. ही आजगावची इंग्लिश मीडियम स्कूल होते. त्या होते पार्टी होती हायस्कूल मध्ये. होय काय? मग ही कुठली होती? शाळा. ही लांब लांब पर्यंत भाताची शेती आहे आणि इकडे सकाळचा सनराईज खूप भारी दिसतो. खूप चांगला व्ह्यू दिसतो इथे सकाळचा. पण आता पाऊस आहे त्यामुळे दिसत नाहीये. आम्ही बबलीच्या मैत्रिणीच्या घरी पोचलोय. हा त्यांचा गणपती बाप्पा. मग तिथून आम्ही घरी जायला निघालो. या साईडला पण पूर्ण बघा भाताची शेती आहे आणि कोकणात जास्त भात असल्यामुळे सगळीकडे जास्तीत जास्त भाताची शेती असते. तिथं आम्ही एकीला आरोसला सोडायला गेलो होतो. मग तिला सोडून आम्ही आता घरी चाललोय. मी पहिल्यांदाच बघतोय हा फटाका. काय आहे मला माहित नाहीये. मी फक्त दोरी बघितली होती. आता हे म्हणतात काहीतरी असं ओढून फुटतं. बघूया ट्राय करून. इतक्यात आता आम्ही सगळे वाड्यातल्या गणपतीच्या पाया पडायला चाललोय. पहिल्यांदा सगळ्या खालच्या गणपतींच्या पाया पडणार आणि मग वरच्या घरांच्या गणपतींच्या पाया पडायला जाणार. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. हे आमच्या गावातलं ग्रामदैवत.
आणि हे पूर्ण मंदिर आहे. विसर्जनाच्या अगोदर नायकांनी ठरवलं की चंद्रयान 4 लॉन्च करूया, पण नॉलेजची कमी असल्यामुळे आणि बंटीच्या एका छोट्याशा चुकीमुळे आमचं चंद्रयान 4 असक्सेसफुल राहिलं आणि ते पूर्ण रॉकेट जळालं. मग त्यानंतर काय सगळ्यांची बडबड ऐकली ती फक्त बंटीने आणि आमचं 30 कोटीचं नुकसान झालं आणि आम्ही 30 कोटीचं रॉकेट असं जळतच सोडून दिलं. मग सगळ्यांचे असे निराशाजनक चेहरे पाहायला भेटले. मिशन अनसक्सेसफुल झालं. मग म्हटलं काय की प्रथमेश नाईकने हात घातल्याशिवाय हे मिशन सक्सेसफुल होणारच नाही, म्हणून मी थोडाफार हातभार घातला. मग बराच वेळ प्रयत्न करून बलून पूर्णपणे ओपन केला आणि खालून आग लावली. मग मी म्हटलं काय, मी प्रयत्न केला मग हा अयशस्वी कसा होईल म्हणून रॉकेट सोडायला घेतलं. पण मागून जी बडबड ऐकतायत ना ती बडबड नाही, ते प्रोत्साहन करतायत की नायकांचं चंद्रयान कसं वरती जाईल यासाठी ते मागून ज्ञान देत आहेत. ऍक्च्युली हा आकाशी दिवा आहे आणि आतमधली जी फायर आहे ती आतमध्ये एअर क्रिएट करते आणि त्या एअरच्या माध्यमातून तो बोलून वरती जातो. इकडे ओढू नको. अरे पण हे झालंय ना वर नक पडतोय. काही जाता सोड सोडा 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 खाली पडता सोडा 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 नाही सोडा 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 सोडा. आणि सगळेजण ज्या आतुरतेने वाट बघत होते की नायकांचं चंद्रयान कधी एकदा वरती जाणार, तो क्षण आलाय. आणि माझ्या हातगुणांनी शेवटी नायकांचं चंद्रयान वरती गेलं. यान गेलं, यान आमचं यान हे आमचं यान गेलं आता जळला जळला का बघ आता बरोबर जात आता गेला आता नाही होता. आणि हा नाईक कुटुंबाचा आनंद मिशन सक्सेसफुल झालेल्याचा. जाणार हिला वाटतं खालती. मग आमच्या मागच्या घरातल्या गणपतीचं विसर्जन होतं. आमच्याकडे असं गणपती घराबाहेर आणतात आणि अंगणात ठेवतात, मग सगळे त्याच्या पाया पडतात, मग गणपतीला विसर्जनाला नेतात. आमच्याकडे असे नाक्यावर सगळ्यांचे गणपती एकत्र आणतात आणि इथून मिरवणुकीला सुरुवात करतात. सगळे नाचत गाचत फटाकडे वाजवत विसर्जनाला गणपती नेतात.
मिरवणूक झाल्यानंतर सगळ्यांचे गणपती असे नदीकाठी आणून रांगेत लावलेत आणि आरतीला सुरुवात केली आहे. आमच्याकडे अशा प्रकारे आरती केली जाते. आणि आरती झाल्यानंतर जी पारंपरिक कोकणातली रीत आहे ते म्हणजे गारणं, ते म्हणजे मागणी जी देवाकडे मागितली जाते. ते असं गारणं घातलं जातं देवाकडे आणि मग गणपती विसर्जनाला नेतात. पप्पाच्या बाबांनी त्याला करू लागले, मग हे सगळ्यांनीच काढले. परत आता का खाली कोण हा बारको गणपती की आणि बंटी घेऊन जातो. आता आम्ही गणपती विसर्जन करून घरी आलो आणि इथे आमच्या घरात फोटोशूट चालू आहे. सगळे आपापल्या नवऱ्याचा टी शर्ट घालून फोटोशूट करत आहेत. आणि असा कर असा आणि असा कर असा 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 असा. आम्ही टी शर्ट फक्त जेंट्सना छापली होती, पण त्यांच्या बायकांची पण इच्छा होती की आमचं पण फोटोशूट ह्या टी शर्टावरती झालं पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या नवऱ्याचे टी शर्ट घालून फोटो काढले. घरात फोटो काढून भागलं नाही, त्यामुळे बाहेर पण फोटो काढायला आले. रात्री उशिराचा मुहूर्त घेऊन देवदर्शनासाठी आलेले पाहुणे मंडळी. आता वाजलेत बघा किती 12. आता 12 वाजता ह्यांना काय देणार, करून काय घालणार, त्यामुळे आम्ही ह्यांना आईस्क्रीमावरतीच भागवलं. रात्री 12 वाजता आले म्हणून. आम्ही सगळा केला फोन कट करता आता फोन केला. मग हे आम्हाला म्हटले की आम्हालाही तुमच्या गणपतीपाशी फोटो काढायचे, म्हणून यांचे 4 फोटो काढले आमच्या गणपतीपाशी, ते पण रात्री 12 वाजता. अरे मागची लाईट बंद कर ना.